दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी देशभरातून करण्यात येते आहे। तसंच पाकिस्तानमधून बांगलादेश राष्ट्राची निर्मिती झाली आणि त्याचप्रमाणे पाकिस्तानचे अजून तुकडे करा अशी मागणी जोर धरू लागली आहे। बघूया त्याबद्दलचा एक रिपोर्ट। दुर्गा माता को याद करो, अभी पाकिस्तान के ऊपर जो हमला करना है, जो भी करना है आप आगे करो। बलुचिस्तानला कंगाल करणं आणि पंजाबला श्रीमंत करण्याचे प्रयत्न त्यांना होत आहेत आणि त्यामुळे बलुचिस्तान पेटून उठलेला आहे। दहशतवाद्यांनी पहलगाम मध्ये केलेल्या हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहे। त्यामुळे पाकिस्तानची देखील घाबरगुंडी उडाली आहे। मात्र पाकिस्तानचे 3 तुकडे केल्याशिवाय त्यांची मस्ती उतरणार नसल्याची भावना देशभरातून व्यक्त होतीये। पाकिस्तानची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होतीये। तसंच पाकिस्तान त्यांच्याच देशातल्या अनेक भागांवर अन्याय करत असल्याचा आरोप होतोय। त्यामुळे पाकिस्तानमधील अनेक प्रांत आहेत जे पाकिस्तानपासून वेगळं होण्याची मागणी करतायत। बलुचिस्तान, खैबर पख्तूनवा, सिंध प्रांत, गिलगिट या भागातील विद्रोही वेगळ्या देशाची मागणी पाकिस्तानकडे करतायत। मात्र आता पहलगाम मध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारतात देखील पाकिस्तानचे तुकडे करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। अनेक लष्करी तज्ञांसह राजकीय नेतेही पाकिस्तानचे तुकडे करण्याची मागणी करतायत। पाकिस्तान को मुंह तोड़ जवाब देकर एक धक्का में 2 टुकड़े किए पाकिस्तान को, एक बांग्लादेश, दूसरा पाकिस्तान। उस वक्त अटल बिहारी वाजपेयी जी ने ये कहा, इंदिरा जी को दुर्गा माता ने कहा, आप दुर्गा माता के भक्त हो, हमें पता है, दुर्गा माता को याद करो, अभी पाकिस्तान के ऊपर जो हमला करना है, जो भी करना है आप आगे करो। 1971 मध्ये इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे 2 तुकडे करून बांगलादेशाची निर्मिती केली होती। त्याप्रमाणे पाकिस्तानचे अजून तुकडे पाडण्याची गरज असल्याची भावना व्यक्त केली जाते। 1971 मध्ये इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारत पाकिस्तानमध्ये युद्ध झालं। 3 डिसेंबर 1971 ते 16 डिसेंबर 1971 पर्यंत चाललेले हे युद्ध अवघ्या 13 दिवसात संपलं। या युद्धानंतर पाकिस्तानमधून बांगलादेश या नवीन राष्ट्राची निर्मिती झाली। 1971चं भारत पाकिस्तान युद्ध, ज्याला बांगलादेश मुक्ती युद्धही म्हटलं जातं। पाकिस्तानमधून बांगलादेश वेगळा झाल्यामुळे पाकिस्तानचे 2 तुकडे झाले। दरम्यान आता पाकिस्तानचे 3 तुकडे करण्याची मागणी होतीये। ही मागणी केवळ भारतातूनच नव्हे तर गेल्या अनेक वर्षांपासून बलुचिस्तान आणि सिंध प्रांतातील जनता देखील करतीये। बलूच आर्मी यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून पाकिस्तानला चांगलाच इंगा दाखवतीये। बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्यावर मोठा हल्ला झाला। 26 एप्रिलला क्वेटाजवळच्या मारगट या भागात बलूच आर्मीनं पाक सैन्यावर हल्ला केला। आयईडी स्फोटात 10 पाकिस्तानी रेंजर्स जागीच ठार झालेत। या स्फोटात पाकिस्तानी सैन्याचं एक वाहन उद्ध्वस्त झालं। भारत पाकिस्तान फाळणीपासूनच स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी होती। बलुचिस्तानच्या संमतीशिवाय त्यांचा पाकिस्तानात समावेश करण्यात आला। बलुचिस्तानमधील साधन संपत्तीचा सर्वाधिक वापर पाकिस्तानात करण्यात आला। बलूचकडे दुर्लक्ष केलं गेलं। बलुचिस्तानमध्ये लष्कर आणि जनतेमधला संघर्ष जुना आहे। बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी अनेक संघटनांचा जन्म झाला। 70च्या दशकात बलुचिस्तान लिबरेशन आर्मी ही सर्वात शक्तिशाली संघटना स्थापन झाली। पाक सरकारकडून BLAचा 2007 साली दहशतवादी संघटनांच्या यादीत समावेश करण्यात आला। आजवर बलूच आर्मीचे पाकिस्तानवर असंख्य दहशतवादी हल्ले झाले। मागच्याच महिन्यात 11 मार्चला बलूच आर्मीकडनं पाकची पूर्ण रेल्वे हायजॅक करण्यात आली। 140 सैनिकांसह 450 प्रवासी पोलीस ठेवण्यात आले होते। या हल्ल्यात 18 पाक सैनिक, 33 हल्लेखोरांसह 64 लोकांचा मृत्यू झाला होता। बलुचिस्तान हा सातत्याने पाकिस्तानच्या अत्याचाराला आणि अन्यायाला बळी पडलेला तिथला प्रांत। पाकिस्तानची सगळ्यात मोठी समस्या ही विभागीय असमतोलाची समस्या आहे आणि त्याचा बळी हा बलुचिस्तान पडलेला आहे। बलुचिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावरती खनिज संपत्ती आहे, मात्र बलुचिस्तानचा जाणीवपूर्वक विकास होऊ दिला गेलेला नाहीये। बलुचिस्तानची सगळी संपत्ती लुटून पंजाबला श्रीमंत करण्याचे प्रयत्न हे पाकिस्तानच्या सरकारचे, कारण पंजाबमध्ये पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांनी मोठमोठ्या जमिनी तिथे घेतलेल्या आहेत आणि त्यांचं तिथं क्षेत्र असल्यामुळे बलुचिस्तानला कंगाल करणं आणि पंजाबला श्रीमंत करण्याचे प्रयत्न त्यांना होत आहेत आणि त्यामुळे बलुचिस्तान पेटून उठलेला आहे। आणि अशा स्वरूपाचा जो मागच्या महिन्यामध्ये एक रेल्वे हायजॅकचा प्रकार घडला होता, आता सुद्धा दहशतवादी हल्ले चालू आहेत। भारत स्वतंत्र झाल्यानंतर पाकिस्तान वेगळा झाला। दरम्यान यानंतर पाकिस्तान नेहमीच भारताविरोधात काड्या करतोय, दहशतवाद्यांच्या माध्यमातून भारतावर हल्ला करतोय। मात्र पहलगाम मध्ये झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानचे अजून तुकडे करण्याची मागणी होतीये, कारण बांगलादेशसारखा अजूनही पाकिस्तानातले अनेक प्रांत वेगळी होण्याची मागणी करत आक्रमक झाले। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।